माझ्या प्रॉडक्टला मला हवी ती किंमत मिळत नाही. यामध्ये जर थोडक्यात सांगायचं झालं तर आपण स्वतः ग्राहकाच्या जर जागी स्वतःला ठेवलं, प्रॉडक्ट कुठलंही विकत घेताना आपण पैशाच्या स्वरूपात जी देतो ती असते त्या प्रॉडक्टची किंमत, परंतु त्या प्रॉडक्टच्या मार्फत जे आपल्याला अपेक्षित असतं ते असतं त्या प्रॉडक्टचं मूल्य. यू आर गिव्हिंग द प्राइस बट यू आर एक्सपेक्टिंग द व्हॅल्यू. जोपर्यंत ग्राहकाला या गोष्टीबद्दल खात्री नसते की मी दिलेल्या किमतीमध्ये मला जे पाहिजे आहे त्याहीपेक्षा जास्त मूल्य मिळेल, तोपर्यंत कुठलाही ग्राहक आपल्या खिशातून पैसे काढायला तयार होतो. आपण सुद्धा स्वतः ग्राहक आहोत आणि ॲज अ ग्राहक आपण जेव्हा कुठलंही प्रॉडक्ट विकत घेतो, आपण मोबाईल विकत घेतो, आपण बाईक विकत घेतो, आपण घरगुती साहित्य विकत घेतो, त्यावेळेला नेहमी आपली अपेक्षा असते की या सौद्यामध्ये आपण फायद्यामध्ये असणं गरजेचं. आणि आपण फायद्यामध्ये असणं म्हणजे काय, मी जेवढी किंमत देतोय ना त्याहीपेक्षा जास्त मोबदल्यात मला जास्त व्हॅल्यू मिळेल. सो जोपर्यंत आपल्या संपूर्ण संभाषणामध्ये ग्राहकाला जोपर्यंत ह्या गोष्टीची खात्री वाटत नाही की आय एम द मोस्ट बेनिफिशियल पर्सन इन दिस डील, ही विल नॉट बी रेडी. आणि ॲज अ विक्रेता हे तुमचं कर्तव्य आहे की ग्राहकाला ह्याची जाणीव आणि खात्री करून द्यावं की तुला जी प्राइस तू देतोय, जी किंमत देतोय त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू मी तुला देतोय.